आपल्या भारतात आज जी शिक्षण पद्धती आहे तिचा पाया नेमका कसा घातला गेला? चला तर मग आज आपण अशा 3 मोठ्या टप्प्यांमधून जाऊया ज्यांनी भारताच्या शिक्षणाची दिशाच बदलून टाकली. पण हा विचार कधी मनात आलाय का की आपल्या शिक्षणासाठी सरकार पैसे खर्च करेल ही कल्पनाच मुळात कुठून आली? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासातच डोकावून बघावं लागेल. चला मग बघूया ते पहिलं पाऊल. जरा विचार करा, ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती फक्त आणि फक्त व्यापारासाठी. त्यांना भारतीयांना शिकवण्यात काय रस असणार, बरोबर? ती त्यांची जबाबदारीच नव्हती. पण मग असं काहीतरी घडलं ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. आणि तो बदल होता 1813 सालचा चार्टर ॲक्ट. हो, याच कायद्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की ब्रिटिश सरकारने अधिकृतपणे मान्य केलं की भारतीयांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांची आहे. हे खरंच एक खूप मोठं ऐतिहासिक पाऊल होतं. आणि यासाठी किती रक्कम ठरली होती माहितीये? फक्त 1,00,000 रुपये. आता ऐकायला ही रक्कम खूपच किरकोळ वाटते नाही का? पण विचार करा, त्या काळात शिक्षणासाठी म्हणून सरकारी तिजोरीतून पैसे बाजूला काढले जाणं हीच एक प्रचंड मोठी गोष्ट होती. खरं तर इथूनच भारतात सरकारी खर्चाने शिक्षण देण्याच्या युगाची सुरुवात झाली. पण बघा, पैसे तर आले, पण सोबत एक नवा आणि खूप मोठा वादही उभा राहिला. प्रश्न हा होता की भारतीयांना शिकवायचं तरी काय? त्यांना युरोपमधलं आधुनिक विज्ञान आणि साहित्य शिकवायचं की मग भारतातलं आपलं पारंपरिक ज्ञान आणि संस्कृती जपायला शिकवायचं? हा जो पाश्चात्य विरुद्ध पौर्वात्य वाद होता ना, तो पुढे कित्येक वर्ष सुरूच राहिला. आणि मग अखेर या वादावर एक तोडगा निघाला. असा तोडगा जो निर्णायक तर होताच, पण तितकाच वादग्रस्त सुद्धा ठरला. आणि येथूनच आपल्या या कहाणीचा दुसरा भाग सुरू होतो, तो म्हणजे झिरपता सिद्धांत. तर 1835 साली लॉर्ड मेकॉलेने ही डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी मांडली, म्हणजेच आपला झिरपता सिद्धांत. कल्पना खूपच सोपी होती. ती म्हणजे काय की सगळ्यांना शिकवण्याऐवजी फक्त समाजातल्या वरच्या म्हणजे उच्चभ्रू वर्गालाच इंग्रजी शिक्षण द्यायचं. आणि मग असं मानलं गेलं की हे जे ज्ञान आहे ना, ते त्यांच्याकडून हळूहळू आपोआप खालच्या वर्गापर्यंत झिरपत जाईल, जसं पाणी झिरपतं तसं. म्हणजे बघा, शिक्षण फक्त पिरामिडच्या टोकावरच्या लोकांना द्यायचं आणि मग ते आपोआप खाली झिरपत जाईल. शिक्षणाकडे बघण्याचा हा एक पूर्णपणे टॉप डाऊन म्हणजे वरून खाली येणारा दृष्टिकोन होता. आणि हा एकाच सिद्धांतामुळे झालं काय की तो पाश्चात्य की पौर्वात्य शिक्षणाचा वाद होता ना, तोच संपून गेला. आता हे अधिकृतपणे ठरलं की इंग्रजी आणि पाश्चात्य शिक्षणालाच महत्त्व दिलं जाईल. खरं तर शिक्षणाचा उद्देशच खूप मर्यादित झाला होता. तो म्हणजे ब्रिटिश प्रशासनाला राज्यकारभारात मदत करेल असा एक शिकलेला भारतीय वर्ग तयार करणं, बस. आता बघा, मेकॉलेच्या या सिद्धांताचा प्रभाव भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर जवळपास पुढची 100 वर्ष राहिला. पण हळूहळू काळ बदलत होता, देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते आणि त्यामुळेच शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत होता. आता फक्त काही मोजक्या लोकांच्या शिक्षणाचा विचार न करता सगळ्यांच्याच शिक्षणाचा विचार करण्याची वेळ आली होती. आणि हा मोठा बदल घडवून आणणारा ठरला 1944 सालचा सार्जंट अहवाल. हा रिपोर्ट मॅकॉलेच्या विचारांच्या अगदी उलट होता. कारण यात पहिल्यांदाच संपूर्ण देशासाठी एका भव्य राष्ट्रीय शिक्षण योजनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. या अहवालाचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर 6 ते 11 वयोगटातल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायला हवं. जरा विचार करा, त्या काळात ही कल्पनाच किती मोठी आणि क्रांतिकारक असेल. तर असा होता हा सगळा प्रवास, फक्त काही मोजक्या लोकांच्या शिक्षणापासून सुरू होऊन देशातल्या प्रत्येक मुलामुलीला शिक्षण मिळावं या स्वप्नापर्यंतचा. हा फक्त धोरणांमध्ये झालेला बदल नव्हता, तर लोकांच्या विचारांमध्ये झालेली एक खूप मोठी क्रांती होती. पण या सगळ्या ऐतिहासिक धोरणांचा आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीवर नेमका काय परिणाम झालाय? त्याचा वारसा काय आहे? चला, थोडक्यात तेही समजून घेऊया. तर आपण हा संपूर्ण प्रवास 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये बघितला. पहिला 1813, जेव्हा शिक्षणासाठी पहिल्यांदा सरकारी पैसा आला. दुसरा 1835, जेव्हा मॅकॉलेच्या सिद्धांताने फक्त उच्चभ्रुवांवर लक्ष केंद्रित केलं. आणि तिसरा टप्पा 1944, जेव्हा सार्जंट अहवालाने सगळ्यांसाठी शिक्षणाचे एक स्वप्न पाहिलं. आता जरी सार्जंट अहवाल त्यावेळी पूर्णपणे लागू होऊ शकला नाही, तरी त्यातल्या पुढारलेल्या विचारांनी आणि अर्थातच आधीच्या धोरणांमधून मिळालेल्या अनुभवाने स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा एक पाया नक्कीच रचला गेला.
हा पाया मजबूत होता, पण हेही खरं आहे की तो तितकाच गुंतागुंतीचा सुद्धा होता. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. मेकॉलेचा तो झिरपता सिद्धांत होता 19व्या शतकातला, पण त्याचे अंश, त्याचे पडसाद आजही जगातल्या अनेक शिक्षण पद्धतींमध्ये दिसतात असं वाटतं का? म्हणजे आजही असं होतं की काही मोजक्या मोठ्या संस्थांवर खूप पैसा आणि साधनं खर्च केली जातात आणि अशी अपेक्षा ठेवली जाते की त्याचे फायदे आपोआप समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील. यावर नक्कीच विचार करायला हवा, कारण या इतिहासातून आपण काय शिकायचं हे शेवटी आपल्यालाच ठरवायचं आहे.